नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीच्या समोर प्रियाच सत्य अगदी व्यवस्थितपणे उघड होणार आहे. महिप्तने जेव्हा सदाशिव लोखंडे आणि प्रियाची आई मैनावती लोखंडे हिला जेव्हा गाडतो, तेव्हा आता नागराज व महिप्त मिळून दोघंही प्लॅनिंग करणार आहेत की कशा प्रकारे मैनावती लोखंडे हिला किल्लेदारांच्या घरी पाठवून प्रियाचा पर्दाफाश करायचा आहे आणि ही माझीच मुलगी आहे हे सत्य आता सगळ्यांसमोर महिप्तने आणण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता कशा प्रकारे आपली एक आईचा जीव म्हणजेच मैनावती ही राहून न शकल्याने आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी म्हणजेच प्रियाचा शोध घेण्यासाठी जेव्हा किल्लेदारांच्या बंगल्यावर पोहोचणार आहे, तेव्हा आता सगळ्यांसमोर कशा प्रकारे सत्य येणार आहे आणि साहिलीज हे सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार आहे हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की प्रिया अगदी बिनधास्तपणे किल्लेदारांच्या घरात लोळत पडलेली आहे. तिला कशाची चिंता नाहीये, म्हणजे काही घडणार आहे काही याचं तिच्याशी काहीच घेणे देणे नाही, फक्त तिला आहे सगळं. प्रियाला सायलीला घराबाहेर काढण्यासाठी करायचं होतं, म्हणूनच तिने सगळं घडवून आणले. परंतु महिप्तने आता सॉलिड प्लॅनिंग केलेलं आहे. महिप्तने तशाच माणसाला आता सदाशिव लोखंडेच्या घरी पाठवून एक मोठं प्लॅनिंग करण्याचं ठरवले. आता इथे महिप्त हा स्वतःच्याच तंत्रीत विचार करतो की काही करून ते प्रियाला या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवायचीच आहे. नागराज शेठ तेव्हा मग नागराज म्हणतो की महिप्त, मग नक्की कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं मला सांग तू जरा. तेव्हा तो सांगतो की हे बघ, आता मी तुला खरोखर सांगतो की काय करायचं ते काय करायचं सांगतो. अरे, हे सगळं जे काही घडतं ना, त्यामध्ये आपण त्या प्रियाला व्यवस्थितपणे अडकवायची, म्हणजे तिला ना तिची जागा दाखवून द्यायची आहे. खरं तर तिचे जे आईवडील आहे त्याने ती नकोशी आहे ना, परंतु तुला काय वाटतं की ती आई, तिच्या आईला तर वाटतंच असेल ना की प्रियाला भेटा वगैरे. मग मला असं वाटतं की जर त्या बाईच्या सांगण्यावरून प्रियाच्या बापाने प्रियाला लांब ढकललेली असेल, तर मात्र आईला तर आपण नक्कीच विचारू शकतो. ती बाई ही आपल्या कामाला पडू शकते असं वाटतंय का तुला? कारण आपल्या पंढरच्या सांगण यावरून तर असंच वाटते की त्याची आई ही म्हणजेच प्रियाची आई सारखी मध्ये करत होती. याचा अर्थ ती आपल्याला नक्कीच काहीतरी मदत करू शकेल. तेव्हा मग नागराज म्हणतो की ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया नक्की ती बाई आपल्याशी बोलते की नाही ते. तेव्हा मग महिप्त म्हणतो की हो, प्रयत्न तर करायलाच हवेत नागराज शेठ, कारण ते केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आपल्याला काय काय करता येऊ शकतं आणि त्या प्रियाला पण कळणार नाही की आपण काय करू शकतो. मग आता त्यावर पुन्हा एकदा नागराज आणि महिप्त त्याच बाईला भेटायला जातो जिथे प्रियाला ठेवलेली होती, आणि मग प्रियाबद्दल विचारण्यासाठी तिच्याकडे तो जातो आणि म्हणतो की हे बघा, हेच आहेत ना तिचे आईवडील, म्हणजेच त्या प्रियाचे बबलीचे आई वडील. तेव्हा ती म्हणते की होय, हाच माणूस होता बरोबर, परंतु मला याचं नाव माहिती नाही. या माणसानेच त्याची मुलगी माझ्याकडे दिली होती, बरोबर आहे. तेव्हा मग आता लगेच महिप्त म्हणतो की ठीक आहे, हाच माणूस आहे ना. मग आता एक काम करायचं, आमच्या बरोबर त्याच्या घरी चालायचं आणि त्याच्या घरी येऊन म्हणजे असं दाखवायचंय की आमचं काहीतरी काम आहे. मग तुमचीत यांच्याशी जुनी ओळख आहे, तुम्ही कशी मुलीला दिलेली, हे सगळं बोलून त्याला बोलण्यामध्ये अडकवून ठेवायचं आणि माझं बोलणं त्या बाई बरोबर म्हणजेच त्या प्रियाच्या आई बरोबर झालं पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो प्रिया नाही, ओ बबली. मग महिप्त म्हणतो की हो बरोबर, बबलीस, ती तिच्याबरोबर बोलणं झालं पाहिजे. मग त्याचबरोबर आता लगेचच ती मावशी म्हणते की म्हणजे कशासाठी हे सगळं तुम्ही करताय मला कळत नाहीये. महिप्त म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला पैसे देतोय ना, त्यामुळे जास्त विचारण्याचं काहीच कारण नाही. हे जे काही मी आता तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा. त्या लोखंडेच्या लोखंडे नावाच्या माणसाला
तुम्ही मागच्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलून बोलून गुंतवून ठेवा, मग पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. मला फक्त ती मैनावती लोखंडे आहे, त्या बबलीची आई, तिच्या सोबत बोलायचं आहे बस, आणि तेही कामाचं. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. असं आता इथे नागराज आणि महिप्तच त्या बाईशी बोलणं झालेलं असतं, आणि त्याच वेळेला मग नागराज आणि महिप्त खूप खुश होतात, कारण नागराजला काही करून प्रियाचा बदलाच घ्यायचा असतो. इतके दिवस ती जे काही चुकीचं वागले ना, त्यामुळे नागराज खूप चिडलेला असतो, आणि काही करून प्रियाच्या बाबतीतला बदला हा त्याला घ्यायचाच असतो, आणि म्हणूनच त्याने हेच ठरवलेलं असतं, काहीही करून प्रियाची पूर्णपणे वाट लावायची आहे. बस इतकंच त्याला माहिती असतं. त्यानंतर मग आता नागराज म्हणतो की काहीच हरकत नाही, ठीक आहे, आता आपण एक काम करूया, या बाईला घ्यायचं आणि या बाईला घेऊन आपण त्या बबलीच्या म्हणजेच प्रियाच्या घरी जायचं आहे. चला मग आपल्याला आता डायरेक्ट ट्रोलमध्ये शिरण्याची गरज आहे. तेव्हा मग नागराज म्हणतो की महिप्त, मला सांग की तू डायरेक्ट त्या बबलीशाईला जाऊन भेटणार, तिला सगळं सत्य सांगणार आहेस का? तेव्हा मग महिप्त म्हणतो की हो, मला सगळं सत्य सांगावंच लागणार आहे. इन डिटेल म्हणजे कसं आहे ना, त्या बाईला उकसवावं लागेल की तिला किल्लेदारांच्या घरी कसं जायचंय, काय जायचंय, सगळ्या गोष्टी तिला सांगाव्या लागतील, म्हणजे जाऊन ती सगळ्या गोष्टींच्या बळी पडेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकेल, हो की नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या मागे आपल्याला लागायलाच लागेल. तर ठरल्याप्रमाणे आता नागराज आणि महिप्त दुसऱ्या रात्री हे त्या लोखंडेच्या घरी आलेले असतात. तेव्हा मग घरी आल्यानंतर लगेचच मावशी येते आणि म्हणते की ओ दादा, तुम्ही मला ओळखलत का? तेव्हा मग तो जरासा बावचाळतो आणि म्हणतो की मी. तेव्हा मग त्याला थोडफार आठवतो. मग ती त्याला बाजूला हळूच घेऊन बोलते की तुम्हाला आठवते की नाही? अहो, तुमची मुलगी तुम्ही मला दिली होती, तुमची 5वी मुलगी. तेव्हा मग त्याला आठवतं आणि म्हणतो की हो, अगदी बरोबर. मग तो जरासा घाबरतो, कारण खरं तर सदाशिव लोखंडेने त्याच्या बायकोपासून, महिनावतीपासून प्रियाच जे सत्य असत ते लपवलेलं असतं. म्हणूनच आता तो तिच्याशी बोलण्यासाठी जरा बाहेरच जातो आणि म्हणतो की याना ताई, काय झालं, आपण बोलूया, असं म्हणून ती तिला बाजूला घेऊन जाते. आणि नंतर मग महिपतही तिकडे येतो महिनावतीला भेटण्यासाठी आणि तिला म्हणतो की नमस्कार, माझं नाव, असं कोणीतरी खोट नाव सांगतो. आणि त्याचबरोबर त्याचा तो पंटर तो पण येतो. हो, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी तुम्हाला काम घेऊन येईन म्हणून. बघा, हे आमचे शेड आहेत, यांना ना तुमच्याकडून काही कपडे शिवायचे आहेत, असं म्हणून मुद्दामच आता तो खरंतर त्या महिनावतीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. ती म्हणते की मला त्या बाबतीत तुमचे जेंट्सचे कपडे शिवायचेत, तर तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला ना आमचे हे आहेत ना, याशी बोलावं लागेल. बर ठीक आहे, मी त्यांना बोलवते. तेव्हा महिप्त म्हणतो की 1 मिनिट थांबा, माझं ना तुमच्याकडेच काम आहे. तेव्हा मग ती म्हणते की माझ्याकडे काम? माझ्याकडे कसलं काम? तेव्हा मग ती म्हणते की मला नक्की काय झालं तुम्ही सांगाल का? तुम्ही जरा गोंधळासारखे वाटते. त्याच वेळेला आता सदाशिव लोखंडे हा म्हणत असतो की महिनावती काय? तेव्हा मैनावती म्हणते की काही नाही, हे म्हणजे आपले ते काम घेऊन आलाय, तो मुलगा काल आपल्याला भेटलेला ना, तोच. मग त्याचबरोबर आता लगेच सदाशिव म्हणतो की बरं बघ काय करायचं आहे ते, तोवर मी येतो. तेवढ्यातच आता त्या बाईला महिप्त इशारा करतो की ह्याला बोलण्यामध्ये पूर्णपणे गुंतवून ठेव, तोपर्यंत मी माझं काम करून घेतो. असं म्हणून आता महिप्त हा त्या बाईशी बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की काय हो, तुम्हाला मुली किती? तेव्हा ती म्हणते की 5. नंतर ती पटकन जीभ अशी मध्येच काढते आणि म्हणते की 5 नाही, 4 मुली. तेव्हा मग आता लगेच तो घाबरतो आणि म्हणतो, म्हणजेच घाबरल्याची ऍक्टिंग करून म्हणतो की काय हो, आता तर तुम्ही 5 म्हणालात आणि आता लगेच 4 म्हणताय. तेव्हा मग ती म्हणते की हो, त्याचं काय झालं ना, आमची 5वी मुलगी आता आमच्याबरोबर नाही. तेव्हा मुद्दामच महिप्त विचारतो
की नाही म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा ती सांगते की अहो आमची 5वी मुलगी काय झालं, आमचे हे आहेत ना, लहानपणी तिला बाहेर फिरायला घेऊन गेले होते आणि तिला फिरायला घेऊन गेलेली असताना अचानक ती कुठेतरी हरवली, काहीच कळत नाही. त्यानंतर ती आम्हाला सापडली पण नाही. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट पण केली होती, परंतु काही झालं काय माहिती नाही. कंप्लेंट केली परंतु तरीही ती कुठे सापडलेली नाहीये. मला काय करायचं ना काहीच कळत नाहीये. तर इथे मावशी ही सदाशिवला सगळं सांगत असते की अरे तुझ्या पोरीचा पत्ता लागलाय, तुला माहिती आहे का ती कुठे आहे ते. तेव्हा मग सदाशिव म्हणतो की नाही, आता मला तिच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. तेव्हा सदाशिवला ती सांगत असते की अरे ती पोरगी म्हणजे तुला काय सांगू, अरे आता सोन्याची अंड देणारी कोंबडी झाली. कोंबडी मोठ्या मालदार घरामध्ये गेली आहे ती, आणि तुला काय सांगू अरे माझ्याकडून पण ती पळून गेली होती आणि पळून गेल्यानंतर आता कुठेतरी चांगल्या ठिकाणी राहते म्हणे. थोडे दिवस आश्रमात राहिली होती. असं सगळं प्रियाचं सत्य सांग त्या माणसाला तिने अगदी गुंग करून टाकलेलं असतं. आणि त्याचमुळे मग ते सगळं ऐकतं असताना इथे मैनावती मात्र घाबरते आणि म्हणते की काय हो, काय म्हणताय तुम्ही, मला खरंच कळत नाहीये. तेव्हा आता महिप्त सांगतो की हे बघा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुमच्या नव्याने ना तुम्हाला फसवलंय. तुमची जी 5वी मुलगी आहे ना बबली, ती मुलगी तुमच्यापासून कुठेही पळून गेलेली नाहीये. तर तुमचा जो नवरा आहे ना, त्याने ती बाई जी दिसते ना तिच्याकडे तिला दिलं होतं आणि तिच्याकडे सांभाळ करण्यासाठी दिलं, आणि ती जी तुमची मुलगी आहे ना ती मुलगीही त्या बाईलाही धोका देऊन पळून गेली. म्हणजे थोडे दिवस तिला चोरामारा करायला ठेवलं, नंतर मग ती पळून गेली होती आणि हे सगळं तीच सत्य आहे. मग हे ऐकल्यावरती आता तिला खूपच वाईट वाटतं. शेवटी तिच्या आईचा जीव असतो. ती म्हणते की साहेब हे काय सांगताय तुम्ही, मला खरंच मी तुम्हाला ओळखत पण नाही. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला नसाल ओळखत, परंतु मी तुमच्या मुलीला उर्फ प्रियाला ना अगदी बरोबर ओळखतो. तुमची मुलगी आता प्रिया म्हणून वावरते आहे आणि ती खूप मोठ्या मालदार घरामध्ये गेलेली आहे. तिचं लग्नही चांगल्या घरात झालंय आणि ती खोट बोलून इथपर्यंत आता पोहोचली आणि ती एका श्रीमंत घरात राहते, त्या लोकांना लुबाडते असं म्हटल. यावर आता इथे त्या महिनावतीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की खरंच मला माझ्या लेकीला भेटलं पाहिजे. म्हणजे खरं तर ती एका गरीब आईच्या पोटी जन्माला आली, परंतु ती कशी दिसते काय, मला खरंच तिला भेटण्याची खूप इच्छा आहे असं इथे आता ती महिनावतीच महिप्तला सांगत असते. तेव्हा महिप्त म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला तिला भेटायचाच आहे ना, चालेल, हरकत नाही. मी तुम्हाला पत्ता देतो, त्या पत्त्यावर तुम्ही जा आणि तिला भेटू शकता. तुम्ही त्या बंगल्यावर जा आणि तिथे तुम्ही विचारा, म्हणजे तिला ना तुम्ही बबली अशी हाक मारू नका, तिला तुम्ही तिथे प्रिया अशी हाक मारा. आणि त्याच वेळेला असं म्हटल्यानंतर लगेचच पुढे ती म्हणते की अच्छा, म्हणजे प्रिया वा किती सुंदर, म्हणजे तिने स्वतःच नाव प्रिया असं ठेवून घेतले का. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की चालेल, मी उद्या जाते. मी त्याच वेळेला आता हे सगळं करत असताना प्रिया मात्र पूर्णपणे गाफील असते. तिला माहीत नसतं की महिपच्या आणि नागरा तिच्या विरोधामध्ये काय डाव आहे. प्रतिमाला आता खरंतर प्रियाला तसं पाहून कंटाळ आलेला असतो, कारण प्रिया ज्या प्रकारे वागत असते त्यामुळे तिला खरंतर खूपच जास्त चीड आलेली असते. तर इथे महिनावती ठरवते की काही झालं तरीही आता माझ्या नव्याला याबद्दल काही सांगायला नको नाही, तर तो पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम करेल आणि मला माझ्या मुलीला भेटू देणार नाही. शेवटी आईचा जीव, आई आपल्या मुलीला कधीही जड मानत नाही. म्हणूनच आता ती ठरवते की माझ्या लेकीकडे म्हणजेच बबलीकडे मला जायलाच हो. म्हणून ती आता सदाशिव लोखंडे पासून लपूनच प्रियाच्या घरी जायला निघते. आणि जेव्हा ती येते तेव्हा तिथे किल्लेदार असा बंगला असतो, त्यामुळे ती त्या बंगल्यात शिरत असताना तिथून वॉचमन आहे तो तिला ओरडत असतो की काय ओ, कोण आहात तुम्ही, निघा इथून.
ती अगदी सर्वसाधारण असते आणि कपडे वगैरे अगदी साधे सुधे घातल्यामुळे तिला तो अगदी कलवद असतो. त्याच वेळेला ती म्हणते की ओ भाऊ, मला आतमध्ये जाऊ द्या, मला ना माझ्या लेकीला बबलीला भेटायचे आहे. तेव्हा वॉचमन म्हणतो की बबली, इथे कोणीही बबली वगैरे राहत नाही. इथे रविराज किल्लेदार आणि त्यांचं घर आहे, त्यामुळे इथे बबली वगैरे असं कोणी नाहीये. तुम्ही आता इथून प्लीज निघा, असं तो तिला बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता इथे सायली पण घरून निघालेली असते प्रतिमाच्या घरी जाण्यासाठी. आणि यामुळे ती प्रतिमाच्या घरी जात असताना अर्जुन तिला बाहेर सोडतो आणि ती तिथून निघते. आणि जेव्हा आतमध्ये ती जात असते तेव्हा तिला प्रियाची ती आई म्हणजेच महिनावती दिसत असते. आता तिला पाहिल्यावरती सायली लगेच जाते आणि म्हणते की काय हो ताई, कोण आहात तुम्ही? तेव्हा मैनावती म्हणते की ताई, हात जोडते, तुमच्या पुढे तुम्हीच या घरात राहता का? मला ना माझ्या मुलीला बबलीला भेटायचं आहे. ती या घरात आहे ना, मला तिला प्लीज भेटू द्या. मला असं समजलं आहे की मुलगी माझी इथेच राहते. तेव्हा महिप्त पण लांबून लक्ष ठेवून असतो, कारण त्याला कळलेलं असतं की जर इथे या सायलीने ऐकलं तर बरंच झालं म्हणा, पण पुढे सगळ्यांनी घरातल्यांनी ऐकलं पाहिजे. हे सगळं सत्य असं खरं तर त्याला वाटत असतं, म्हणून तो लांबूनच उभा असतो. तेव्हा मग मैनावती म्हणते की तुम्ही मला कराल का मदत? मला सांगाल का की माझी मुलगी आतमध्ये इथेच राहते ना, बबली नाव आहे तिचं? तेव्हा मग सायली म्हणते की हे बघा ताई, इथे बबली वगैरे कोणी राहत नाही. इथे रविराज किल्लेदार त्यांची बायको आणि त्यांची फॅमिली राहते आणि त्यांची मुलगी देखील इथेच राहते. तेव्हा मग आता ती म्हणते की बरोबर, म्हणजे किल्लेदार इथेच, इथलाच मला पत्ता मिळाला होता, यांचीच मुलगी म्हणून ती राहते. बबली नाव तिचं. तेव्हा मग सायली म्हणते की बबली, बरं तुमच्या मुलीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? तेव्हा मैनावती म्हणते की नाही हो, म्हणजे तिच्याकडे तिचा आत्ताचा फोटो माझ्याकडे नाहीये, कारण काय ना, लहानपणापासूनच ती माझ्यापासून दुरावली गेली आहे, कुठेतरी दूर आहे. पण मला आता कळत नाहीये की माझी मुलगी. तेव्हा खरं तर सायलीला भीतीच वाटत असते की सायलीचीच आई आली की काय भेटण्यासाठी. म्हणूनच आता सायली म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही मला पत्ता म्हणजेच फोटो दाखवता का? त्या फोटोवरून मला लक्षात आलं तर मग मी तुम्हाला सांगेल, नक्कीच मदत करेल. तेव्हा मग मैनावती म्हणते की हो ना पोरी, माझ्याकडे आहे फोटो माझ्या मुलीचा, हे बघ, ही माझी बबली. असं म्हणून आता सायलीला ती फोटो दाखवते आणि तो फोटो पाहिल्यानंतर सायलीला धक्काच बसतो, कारण ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती प्रियाच असते. आता ती म्हणते की प्रियाबद्दल बोलताय का तुम्ही? हा फोटो आहे, हा लहानपणीच्या प्रियाचा आहे. तेव्हा ती म्हणते की हो बरोबरच, प्रिया, मला तिचं नावच आठवत नव्हतं. प्रिया नाव आहे तिचं, म्हणजे ती आता प्रिया या नावाने राहते. तेव्हा आता सायलीला धक्काच बसतो, म्हणजे ही प्रियाची आई नक्की. हा काय गोंधळ आहे? हा सायलीला काहीच कळत नाही. ती म्हणते की सायली विचारते की नक्की काय आहे? तुमची मुलगी कशी हरवली? सगळं विचारते. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं मुली, आमच्या घरात गरीब कुटुंब, मी आणि माझा नवरा टेलरिंग काम करतो आणि आमच्याकडे पैसे कमी. आम्हाला एका मागोमाग एक 5 मुली झाल्या, त्यामुळे माझ्या नव्याने 5वी मुलगी आहे ती कुणाला तरी विकली आणि ती विकल्यानंतर तिथे ती मुलगी ही चोरी माया करायला लागली आणि त्याच कामाला तिला लावलं होतं. शेवटी आईपासून लांबलेली पोर, तिला कोण चांगलं सुधरवणार? त्यामुळे मग ती मुलगी ही चोया करायला लागली आणि शेवटी मग जिथे चोरा करायची तिथेच चोरी करून ती आता पुढे गेली. आणि ती पुढे कुठे गेली, काय करायची, काहीच कळलं ही. म्हणजे आम्हाला लक्षात आलं एका माणसाच्या बोलण्यावरून की ती आश्रमात गेली होती, कुठलं तरी वाचले आश्रम, त्याच्यात ती राहत होती. आणि त्यानंतर ती आता किल्लेदार कुटुंबामध्ये, म्हणजेच मोठ्या कुटुंबामध्ये राहते. हा ती खोट बोलून वगैरे राहत असेल, परंतु मला नक्की काही माहीत नाही. मला ना फक्त माझ्या मुलीला भेटायचं, अगदी डोळं भरून तिला बघायचंय.
तिच्यावर प्रेम करायचंय माझी शेवटी. रक्ताचे गोळा आहे क तो काही झालं तरीही मला तिला भेटलंच पाहिजे. आता सायलीच्या पूर्ण लक्षात येतं की जी काही बाई आहे ती खोट बोलत नाहीये सायली. तिला नाव विचारते तर मी ती म्हणते की पोरी माझं नाव आहे मैनावती लोखंडे आणि माझ्या मुलीचं नाव आहे आत्ताच प्रिया लहानपणीच बुबली. तेव्हा मग आता सायलीही त्या बाईला आतमध्ये घेऊन येते आणि रविराज आणि प्रतिमा समोर उभं करते की रविराज काका ही बाई आहे ती आपल्या प्रियाला ओळखते आणि ती प्रियाची आई आहे. आता हे ऐकल्यावरती सगळ्या जणांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. प्रतिमा पण बघत असते की प्रियाची आई मी आहे, तुम्ही कोण. तेव्हा मग ती सगळं तिच्याबद्दलच सत्य आणि प्रियाचा लहानपणीचा खोटो दाखवते. आणि सायली पण तिथे हाच उलगडा करते की हो काका ही बाई खोट बोलत नाहीये, ही मुलगी ही खरंच ही हा फोटो आहे तो लहानपणीच्या प्रियाचा आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण अगदी थक्क आलेले असतात. कोणाला काय बोलायचं काहीच कळत नसतं. अशा प्रकारे आता इथे महिप्तने प्रियाची चांगलीच वाट लावलेली असते. आता नेमकं प्रिया स्वतःला या सगळ्यातून कसं बाहेर काढेल आणि कशा प्रकारे स्वतःच्या आईला ती भेटेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.